काय करायचं या मूर्ती मातीत क्षणापासून जमवलेल्या आहेत. साधारणतः इतकी उंची आहे आणि खूप उंचीची पीओपीची वजन किती ना आपलं वजन किती हे आलं पाहिजे त्याच्यामध्ये. ही फक्त गोमय आहे. हां आता तुम्हाला शाडूच्या मातीची दाखव. ही आणि ही सेम आहे. शाडूच्या मातीची बघा, तिचं वजन बघा. हीच ती शाडूची ना. ही शाडूची माती, पण ही ट्यूबपेक्षा घातलं ती दलदल तयार केली चिकट. आणि आपण आता याच्यापेक्षा दुसरी एक माती आणली आहे, संगम माती. आणि त्याच्यापेक्षा मोठी मूर्ती, तिचं वजन बघा. हलकी आहे, सुंदर आहे, मूर्तीसारखी एकदम छान. तुम्ही काय करा त्याच्यामध्ये दोन गोष्टी करा. हे बघा, त्याचे ना आपण विसर्जन पारंपरिक आपण घरी विसर्जन करू शकतो. हां ती मूर्ती बघा, तिची माती बघा. वा हे जर पी ओ पी असेल तर पी गेल्या वर्षी अजून नदीला आहे. आणि मंतरच्या नगरपंचायतचे ते जे हाऊस बनवले कृत्रिम हृदय आहे का? त्याच्यात अजून तसेच हे बघा. आणि याच्यामध्ये सगळ्या प्रकारची पालेभाज्या लाडू सगळे येते. हां मग ह्या मातीमध्ये जसं विसर्जन घेतलं आपलं काय म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यात पहिलं गोमय बसवा, जी शेणापासून बनली देशी गायची. त्याचा म्हणजे आपली भाकरगाई शेण देते त्या शेणापासून जर मूर्तीची निर्मिती झाली तर ती गाई वाचेल, त्याच्यातून रोजगार निर्माण होईल आणि प्रदूषण चांगलं होईल. आता ही मूर्ती नदीला गेली तर त्या नदीतल्या शेवाळाला खत होईल, नदीतली किंवा पाण्यातली जलसृष्टी वाढेल, गाई वाचेल आणि रोजगार होईल. भाकड गाय दूध दिवागर नदी तर शेणातून जर गणेश मूर्ती झाली तर हा फार मोठी इंडस्ट्री. आज लाखो करोडो मूर्ती लागतात. आपण काय करू पर्यावरणपूर्वक जे गणपती बसतात त्याला काही पुरस्कार वगैरे कसे बोलतील. मी नगरपंचायतीशी बोलतो, अजूनही काही दोन संस्थांशी बोलतो, कारण हे वाढलं पाहिजे लक्षात घ्या. हे आता हे बघा, घरी विसर्जन करा आणि हे पाणी आपल्या तुळशीला टाकून द्या किंवा परत बागेत टाका. कुठं जायची गरज नाही आणि आपल्या धार्मिक भावना राहतील. कारण आता नदीला आपण विसर्जन केलं तोच बघा पाणी कमी झालं तिथून बजावून लोक तर मग आपण जायचं त्या मूर्ती उठल्याचं खोल बनायला तर हे करतात एखाद्या कार्यक्रमात हे नॅचरल आहे ना. याला आपण करू आपण आपल्या तिथं वाद होतो. आपला माणूस म्हणतो की मी हिंदू आहे, माझ्या वाद्या पाण्यात मूर्ती विसर्जन करायचं. आपण म्हणतो नाही करू द्या, ठीक आहे करू द्या, पण मग पाणी काय पुढच्या पिढीला काय द्या धावण्यापेक्षा वस्तूची मागून तर मग आपण याच्यासाठी काम करू. हीच बसवा, ही बसवली तर मग तुम्हाला काय करायचं. माझ्या यावरची पुढची परवानगी नाही. यावरची सर्वोच्च समजा तिचा वजन किती आणि ती थोडीशी सोशल वजन किती आणि वर जेव्हा नाही गेल्यावर शरीरात तयार करून जातं मी करतो चांगलं आणि मस्तपैकी फोटो वातावरण यात शहराच्या वेळेस सगळं येते नाही त्याच्यात आपल्याकडे दोन आहेत आणि बाकीच्या संगम आहे. त्याच्यात बघा आपण सजावट पण आपलं पण त्याची बोलू शकणार ही परत नदीला गेली. काय करा एका असं थोडं बघा फक्त पर्यावरण मूर्ती का एकत्र ठेवा 4-5 गाव सगळ्या वाटेच्या वेळेस काय करा 5 मिनिटं हा बोला चांगला द्या मला चांगल्या कॅमेरा ते जे आहेत ना या सगळ्या मातीचं कलर आपण कृषी पर्यटन म्हणतो शेरूमध्ये कलर हे सगळं आपलं पारंपरिक कलर. जरी अभ्यास झालेला गाई वापरायची संघर्ष करण्यापेक्षा आणि कसायला मारण्यापेक्षा हे चांगले ना हे बनवा, दत्तमंजन बनवा. आता आम्ही काय करणार आहे, जी लोक काही घेणार आहे त्यांना आमच्या वतीनं एक शेणाच्या धूपची कांडी पॅकेट आणि भीमसेनी कापूर देणार जो पर्यावरणपूरक आयुर्वेदिक, म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं होईल. आता आरतीला जेव्हा आपण आरती पेटवतो ना कापूर तर त्यातून काळी कोजळी ती जाते आपल्या नाकात, केमिकल अगरबत्ती लागतो त्याचा धूर जातो आपल्या नाकात. म्हणजे जरी आपण धार्मिक कार्य करत असतो तरी विषच घेत राहतो. हे थांबवायचं असेल तर आपल्याला त्यांना पर्याय द्यावा लागतो. तर आता हे चालू आहे. एक नगरसेवकाशी मी बोललो तो म्हटलं मी काय करतो, जेवढी लोक ह्या मूर्त्या घेतील त्यांना माझ्यातर्फे धूप भेट देतो. आपल्या आजोबामध्ये गावातल्या कुंभाराची मूर्ती करायची आपले माती जन्मदिन झाला 9 महिन्याला तसं ज्यांचा पीओपीच्या काळातल्या जन्म साधा 90 पूर्वी झाला किंवा बरोबर का नाही 95 पूर्वी झाला त्यांच्याकडे कुंभाराकडून घेतलेलीच मूर्ती होती, अजिबात काही नव्हती.
आणि संख्या बी कमी होती नंतर. बसवण्याची संख्या कमी होते मंडळांची मूर्त्या बसल्या हा जायच्या. श्रीकांत भाऊचा मुलगा आता गोल्ड मेडल विनर त्याच्यामध्ये स्विमिंग अरे वा Swimming. अभिनंदन. रिले 400 काय बोलता जिल्हा चार काय? गोल्ड मेडल जिल्हा स्टेट. राज्य कुठल्या शाळेत पुढे लांडे मुंबईला असतो जवळ खाली. चला येऊ भाऊ अजून एक बातमी द्यायची. चला, त्यांच्याकडून. चला, खासदार साहेब